मनोज जरांगे आणि सरकारने एकत्रित बसून मागण्यांवर मार्ग काढावा। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझा व्यक्तिगत पाठिंबा नेहमीच। संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळावं यासाठी पंढरपुरात गणेश याग। जरांगेंच्या आंदोलनाला सार्वजनिक गणेश मंडळांचा पाठिंबा। साताऱ्यात दहिवडीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणासाठी मोर्चा। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात। प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन सादर। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस। मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची मुदतवाढ। मराठी आणि कुणबी एकच, सरकारने सर्व मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी। आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवं। मनोज जरांगेंचा पुनरुच्चार। सोयी सुविधा देणं महापालिकेचं काम। मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमचं पाणी बंद केलं। फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे, जरांगेंचा आरोप। शांततेत आंदोलन पार पाडा। सीएसएमटी बीएमसी परिसर मोकळा करा। वाशी पार्किंग परिसरात गाड्या लावा। जरांगे पाटलांचं सर्व आंदोलकांना आवाहन। मराठ्यांचा अपमान करू नका, मराठ्यांचा संयम पाहू नका। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, कायदा मंजूर करा, जरांगेंची मागणी। नवी मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक। अन्न पाण्याची व्यवस्था नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले। आंदोलकांकडून रास्ता रोको। पंढरपूरचे मराठा आंदोलक धनाजी साखळकर आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना। आईचा अपघाती मृत्यू झाला असतानाही आरक्षणाच्या मागणीसाठी साखळकर रवाना। खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा। एक पत्रक काढून राज्य सरकारने या संदर्भात लक्ष घालण्याची मागणी। तर एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटलांच्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा। मराठा बांधवांच्या लढ्याला बळ देणं हे माझं कर्तव्य मी समजतो। अमोल मिटकरींचा मराठा आंदोलनाला पाठिंबा। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन इथे मराठा आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था। आंदोलक एका महिन्याचं साहित्य घेऊन आले। आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून न जाण्याचा आंदोलकांचा निर्धार। जरांगे यांची तब्येत नाजूक। मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तपासणी। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांमुळे मोठी वाहतूक कोंडी। गैरसोय होत असल्यानं मराठा आंदोलक संतप्त। सीएसएमटी परिसरात दंगल नियंत्रण पथक दाखल। पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ईमेल पत्राद्वारे मागणी। तर मराठा समाजाच्या आंदोलनाला एमआयएम आणि राज्यातील संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा। मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुख शाब्दी आणि वारिस पठाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मराठा आंदोलक झोपले। स्वच्छतागृह अपुरं असल्यानं स्थानकावर प्रचंड गर्दी। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाची सुमारे 10 कोटींहून अधिक थकबाकी। थकीत रक्कम भरण्यासंदर्भात वाहन चालकांना नोटीस देऊनही रक्कम न भरल्यानं दंडात वाढ। बोगस कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा। प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। साताऱ्यातील लोणंद मार्गावर पवनचक्की बंद पडलेल्या ट्रेलरमुळे वाहतुकीला लागला ब्रेक। वाहतुकीला मोठा अडथळा। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। कोल्हापूरच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद। रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सीपीआर मध्ये उपचार होणार। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार। जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत होणार चर्चा। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य जरांगे यांची चर्चा करणार। आरक्षणाबाबत महायुती म्हणून आमची भूमिका एकच। बैठकीनंतर विखे पाटील यांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू। नागपुरातील
संविधान चौकात साखळी उपोषण, महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांच्या नेतृत्वात उपोषण, काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांची उपोषणाला भेट. तर आमदार परिणय फुके ओबीसी आंदोलनाला भेट देणार, ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता दूर करणार. कोल्हापुरात पाण्याचा ठणठणाट कायम, ऐन सणासुदीत पाणीच नसल्यानं नागरिकांचा पालिकेवर रोष, पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं नागरिकांना पाणी मिळेना. साताऱ्यात नायगाव ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची हाणामारी, लाभार्थ्यांची नावे आणि मजुरीच्या वाटपावरून वाद. ई गव्हर्नन्स सुधारणेत नागपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर, परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव. सोन्याचे दर पुन्हा उच्चांकी पातळीवर, सोन्याचा दर 1,05,800 रुपये प्रतितोळा. तर कोल्हापुरात अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं उद्घाटन, सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचा विश्वास. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे 2 संच बंद, कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री तांत्रिक कारणामुळे कोसळल्यानं संच बंद, लवकरच दुरुस्तीचं काम करून संच सुरू करण्याचं केंद्राचं आश्वासन. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी घेतली साधू महंतांची भेट, आगामी कुंभमेळा संदर्भात काम आणि अडचणींवर मत जाणून घेतलं. विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक, जमीन मालकाच्या 4 कुटुंबियांना अटक, विकासकाला 8 दिवसांची पोलीस कोठडी तर वारसदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. गावगड्यात ओबीसी 50%, सगळे ओबीसी एकत्र आले तर तुमचं काय होईल, लक्ष्मण हाकेंचं राज्य सरकारला आणि मराठा समाजाला थेट आव्हान. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकारी मेळावा, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचं मार्गदर्शन. जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतील, मुंबई बंद का पडली शिंदेच सांगतील, राज ठाकरेंचा रोख कुणाकडे असा सवाल. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घ्यावी, जरांगेंची भेट घेतल्यावर त्यातून काही मार्ग निघेल, फडणवीसांनी प्रमुख विरोध पक्षातील नेत्यांशीही चर्चा केली पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत, तर मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून मदत, संजय राऊतांचा आरोप. आंदोलनावरून समाजात वाद निर्माण करून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी हे थांबवलं नाही तर त्यांचं तोंड भाजेल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. मराठवाड्यात वारंवार ढगफुटी, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अडकून पडलेले सरकार या आपत्तीला सामोरे जाण्यास सज्ज आहेत का, सामनातून सरकारला सवाल. आजपासून राज्यभरात बच्चू कडूंची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा, वाशिम जिल्ह्यातून यात्रेची सुरुवात, बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेणार. तर मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस मुदतवाढ, सामाजिक न्याय विभागाचा मोठा निर्णय, 30 जून 2026 पर्यंत दिली मुदतवाढ. मराठवाड्यात अतिवृष्टी, 2600 गावांना पावसानं झोडपलं, जनजीवन विस्कळीत, पुराच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडले, 40 सेंटीमीटरने वर्धा नदीत विसर्ग सुरू, सध्या अप्पर वर्धा धरणात 92% इतका जलसाठा. वाशिमच्या अडाण मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 81.46%, प्रकल्पाच्या 5 दरवाजातून विसर्ग नदीपात्रात सुरू. नांदेडमध्ये पावसाची विश्रांती, छोट्या नदी नाल्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. शिवना टाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले, शिवना नदीपात्रात 2070 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या 12 गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस, आजही जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप कायम,
जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार. कुल्लू जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. भूस्खलनात घरांचं नुकसान, 2 महिला बेपत्ता, 2 मजुरांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत. तर अहिल्यानगरात मुसळधार पावसामुळे बोरीच्या ओढ्याला पूर. ओढ्यात दुचाकीसह व्यक्ती वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून शोधकार्य सुरू होतं. हिंगोलीत डिग्रसवाणी गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. जिल्हा परिषदेच्या शाळेत पाणी, शाळेला तळ्याचं स्वरूप. बीडमधील माजलगाव धरणाच्या 3 दरवाजातून 25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सिंदफणा नदी आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अमरावतीतील 6 लाख हेक्टरवरील पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान. तूर, कापूस, सोयाबीन, संत्र्यासह भाजीपाला पीक बाधित. पश्चिम विदर्भाला मुसळधार पावसाचा फटका. यवतमाळमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी. शेतकरी नेते मनीष जाधव यांची मागणी. नवी मुंबईतील वाशी या ठिकाणचे सुप्रेम सावंत कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांची सजावट. मुंबईतील मालाडमध्ये कोतेकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सागर सातपुते कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर फुलांची सजावट. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील धारणगाव येथील मानाचा राजाचे मोठ्या उत्साहात स्वागत. सुंदर अशी सजावट करत बाप्पाला विराजमान केलं. मुंबईतील गोरेगाव पूर्वेमधील भोसले कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झालेत. बाप्पांसाठी सुंदर फुलांची सजावट पाहायला मिळते. तर नवी मुंबई घणसोलीमध्ये रॉयल चेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले. बाप्पांसाठी सुंदर फुलांची सजावट करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरोघरी गणपती बाप्पांचं मोठ्या उत्साहात आगमन. यावेळी आपल्या बाप्पासाठी घरोघरी आकर्षक असे देखावे पाहायला मिळतात. आपल्या बाप्पाचा देखावा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न. सिंधुदुर्ग कणकवलीमध्ये सरवणकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान. बाप्पांसाठी सुंदर आकर्षक अशी सजावट. साताऱ्यातील सोनावडे गावातील खांडेकर कुटुंबियांकडेही दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर फुलांची सजावट करण्यात आली. तर नवी मुंबईतील परमार कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान झालेत. बाप्पांसाठी सुंदर फुलांची सजावट करण्यात आली. तर मुंबईत कल्पना भोगे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत. बाप्पांनी स्वयंभू स्वरूप धारण केलंय. स्वामी समर्थांच्या रूपात जय जय रघुवीर समर्थ या घोषात मंगलमय वातावरण निर्माण. पुण्यातील काळेश्वरी मंडळाने दिमाखदार अशी बाप्पांची मूर्ती विराजमान केली. या मंडळाचं हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष. दररोज बाप्पांची आराधना केली जाते. मुंबईतील चेंबूरमध्ये मढवी कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान झालेत. सुंदर अशी फुलांची आरास करत ही सजावट करण्यात आली आहे. घरामध्ये अत्यंत मंगलमय असं वातावरण पाहायला मिळतंय. तर पैठण शहरातील शिवगर्जना गणेश मंडळाकडून दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबवला जातो. यंदा अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या कार्यावर आधारित हा देखावा साकारण्यात आलाय. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे लालबागच्या राजाच्या चरणी. आदिनाथने सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत लालबागच्या राजाच्या दरबारातील खास झलक त्यांच्या प्रेक्षकांना दिली आहे. ठाण्यातील लक्ष्मी गॅलेक्सीमध्ये प्रथमच शाडू मातीपासून गणपती मूर्ती स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 16 बालमूर्तिकारांचा सहभाग.
अभिनेता हार्दिक जोशीच्या पुण्यातील घरच्या बाप्पाची खास झलक. आगामी चित्रपट अरण्य या थीमवर बाप्पाला सजावट. युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीत घेतलं गणरायाचं दर्शन. परब यांनी अनेकांच्या घरी जाऊन दर्शन घेत भेटी घेतल्या. तर कोकणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन देसाईंच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान. देसाई कुटुंबाचा हा मानाचा गणपती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतर मंत्री आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर. जे.पी. नड्डा यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन. तर पुण्यात पाईट इथे गणपती बाप्पासमोर आकर्षक सजावट. तर औंधळ पाटील कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. इंडियन आयडॉल अभिजित सावंतने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. अभिजित सावंत सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी. तर वर्सोवा इथल्या बधाले कुटुंबाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. बधाले कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक सजावट. रत्नागिरीतील मोर्डे गावच्या संतोष चव्हाण यांच्या घरी बाप्पांचं आगमन. चव्हाण कुटुंबाकडून बाप्पासाठी आकर्षक सजावट. तर मुंबईतील चेंबूर येथील अजय कुमार यांच्या घरी 7 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान. अष्टविनायक गणपतीच्या संकल्पनेवर आधारित सजावटीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती स्वरूपातील गणपती विराजमान. मुंबईत ओंकार भोगे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. भोगे यांच्या घरी गणपतीची स्वामी समर्थांच्या स्वरूपातील आकर्षक मूर्ती विराजमान. कुटुंबात जय जय रघुवीर समर्थ या घोषात मंगलमय वातावरण. पुण्यात भरत मित्र मंडळाकडून बाप्पाला भूत बंगल्याचा देखावा पाहण्यासाठी पुणेकरांची 1 किलोमीटरची रांग. भिवंडीत पाटील कुटुंबाकडून बाप्पाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची आरास. शिवरायांच्या मंदिरात प्रतिकृतीत बाप्पाची आकर्षक मूर्ती विराजमान. गिरगावच्या महाराजाला यंदा भगवान जगन्नाथ मंदिराचा देखावा. मूर्ती साकारण्यासाठी 8500 किलो शाडूच्या मातीचा वापर. पर्यावरणपूरक अशी मूर्ती जगन्नाथच्या रूपात साकारण्यात आली. रत्नागिरीच्या ढोकरवली गावात विनय राणीम यांच्या घरी बाप्पाचं आगमन. गणपतीसाठी सुंदर आरास. रायगडमधील नांदगाव गावात माळी कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशी सजावट. माणगावमध्येही गोडकर कुटुंबाने बाप्पासाठी साकारली गिरनार पर्वतावरील प्रतिकृती. माणगावमध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक देखावे तयार केले जातात. लालबागच्या राजाला आतापर्यंत 73,10,000 रुपयांचं दान. यापैकी 38,10,000 रुपयांचं दान व्यासपीठावरील दानपेटीत दान. रांगेतील भाविकांकडून 35 लाख रुपयांचं दान. मुंबई महापालिकेच्या मोदक उपक्रमानं 10,000चा टप्पा पार. उपक्रमात 200 महिला बचत गट सहभागी. हे सगळे मोदक ग्राहकांना घरपोच. द यंगर बॉयज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना. मंडळाचं हे 15वं वर्ष. मंडळाकडून गणपतीसाठी सुंदर फुलांची आरास. तर ठाणे डायघरमध्ये महादेव कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. सुंदर अशी फुलांची आरास करत ही सजावट करण्यात आली. मुंबईतील चेंबूरमध्ये म्हात्रे कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. सुंदर अशी फुलांची आरास. घरामध्ये मंगलमय वातावरण. सर्वत्र भक्तिसाराची अनुभूती होतीये. मुंबईतील चेंबूरमध्ये म्हात्रे कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. नरेश म्हात्रे आणि कुटुंबियांनी सुंदर फुलांची आरास करत सजावट केली. घरामध्ये मंगलमय वातावरण.
रुपया 64 पैशांनी घसरला. अमेरिकेच्या 25% अतिरिक्त टॅरिफचा रुपयावर परिणाम. रुपया 64 पैशांच्या पातळीवर घसरून 88.19 वर स्थिरावला. भाजपच्या माजी आमदार IPS सह 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा. 2018 मधील बिटकॉइन लूट आणि अपहरण प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय. हिंदू विवाह केवळ नोंदणीकृत नसल्यानं तो अवैध नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरात रुग्णालयात डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू. 10 महिन्यांनंतर 2 डॉक्टरांवर गुन्हा. घाटीच्या अहवालात डॉक्टरांवर ठपका. पैठणमधील दाभरुळ शिवारातून 67 किलो गांजा जप्त. शेतात पत्र्याच्या शेडवर छापा टाकत 67 किलो 500 ग्रॅम गांजा केला जप्त. कारवाईत एकूण 23,76,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. परभणीत चुलत्याकडून पुतण्याची हत्या. दारू सोडवण्याचा सल्ला दिल्यानं रागात हत्या. आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरात औषधांची अवैध विक्री करणाऱ्या तिघांना अटक. मोठा अवैध औषध आणि ड्रग्जचा साठा जप्त. आरोपींना 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी. सांगोल्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 2,50,00,000चा मुद्देमाल जप्त. 30 ते 35 लोक जुगार खेळताना आढळले. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार. 2 जणांना मारहाण प्रकरणात एकाचा मृत्यू. उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याची नातेवाईकांची भूमिका. कुटुंबियांचं जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन. पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल सोबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेल्या तरुणाला अटक. 30,000 रुपये किमतीचे देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त. छत्रपती संभाजीनगरातील प्रमोद पाडसवान हत्याकांडातील दांडा जप्त. आरोपीकडून हत्येचं हत्यार जप्त. प्रकाश आंबेडकरांची घेतली कुटुंबांची सांत्वनपर भेट. वर्ध्यातील रील स्टार पुष्पा उर्फ अजय मोहितेच्या भावाचा रस्त्यावर राडा. अर्धनग्न अवस्थेत विजयचा वाहनांना अडवून राडा. पोलिसांनी घेतलं ताब्यात. तर छत्रपती संभाजीनगरात सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे घेतली 58,000ची लाच. प्लॉटची नोंदणी करून घेण्यासाठी 70,000 रुपयांची लाच. सापळा रचून प्रॉपर्टी एजंटला पकडला. चंद्रपूर शहरातून दुचाकींची चोरी करून विकणाऱ्या 4 जणांना अटक. आरोपी दुचाकींची चोरी करून वाहनांचे तुकडे करून विकायचे. आरोपींकडून ग्राइंडर मशीन असा 57,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. तर जालन्यात संरक्षण जाळीचे 32 लोखंडी अँगल चोरणारा आरोपी जेरबंद. 30,000 रुपये किमतीचे 32 अँगल जप्त. वर्ध्याच्या कारंजात दुचाकीच्या डिक्कीतून 3 लाखांची चोरी. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.